भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळू हळू चला, हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणालो तू वरी. विठ्ठल याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गुण रसिकत्व भुकलिले. रशी तरसे तर विलास श्री भागवत तरू, तया ज्ञानिशाते विमलमतीने वंदन करू. ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वसुदेव सुतं देवं कंसच्चानुरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, परं पुण्डरीकाय दातो. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पानं. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम तू सरे चरण संताचिया. विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संताचे. माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, मस्तक हे पायावरी आभार करी संतांच्या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. मूर्ती उदारा सोपान देवा, मूर्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, सीतारामचरित ते पावन, मधुर सरस अरुवते मन भावन. पुण्य पुण्य कितने वो सुनी सुनाई, दिल की प्यास बुझत ना बुझाई. राम सिया राम जय जय राम सिया राम, राम सिया राम जय जय राम सिया राम. तीन सिरे सहा, तीन सिरे सहा, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. माझे वाणी तुझे भरती उरनाम, ऐसे देई प्रेम काही करा, ऐसे देई प्रेम काही करा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणि भगवती अष्टादशाध्यायिनी, मम बत्वा मनुसंदधामि भगवद्गीते भगवद्वेषिणीं. नमस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविंदायत पत्र नेत्र.
येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवद्भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्ती मंत परब्रह्म देवनिवासी जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि काल्याच्या प्रसंगातील हा अभंग असून जगद्गुरु तुकोबराय एक भक्ताची आणि देवाची संगती काय असते भगवान परमात्मा आपल्या भक्ताला संगतीत घेऊन आणि त्या असणाऱ्या स्वरूपापर्यंत कसं पोहोचवतो एक व्यावहारिक दृष्टीने आणि परमार्थिक दृष्टीने या अभंगामध्ये संगती सांगितली संगती भगवान सांगतात तुम्ही जर माझ्या संगतीमध्ये आलात तर तुम्ही या बळजबरी करत नाही बरं का आमचा भगवान परमात्मा वारकरी संप्रदाय कोणालाही बळजबरी करत नाही याल तरी तुम्हाला यायचं असेल तर या पण कोणाबरोबर या फक्त माझ्या बरोबर या भगवंत सांगतात माझ्या बरोबर या इतरांच्या बरोबर जर गेलात तर तुमचा उद्धार होणार नाही म्हणून यायचं असेल तर माझ्या बरोबर या माझ्या बरोबर काय आहे तर जे तुम्हाला पाहिजे ते माझ्याकडे आहे इतर विश्वामध्ये तुम्हाला कुठेही काही मिळणार नाही पण माझ्या ठिकाणी काही नाही असं काहीच नाही जे जे तुम्हाला पाहिजे ते माझ्याकडे आहे म्हणून तुम्ही काय करा यायचं असेल तर माझ्या मागे या याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे मग तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर मी काय करेल तर तुम्हाला पोटभर खायला देईल कुठपर्यंत देईल तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत मी तुम्हाला खाऊ घालेल पण येत असताना चालत असताना साधक दशेमध्ये असताना भगवंत सांगतात जरा हळू चला कुठेतरी पाय सटकेल कुठेतरी पाय घसरेल कुठं चाललोय आपण कोणत्या प्रवाहामध्ये चाललोय आपल्याला कळत नाही म्हणून हळूहळू चला पुढे गड्डा आहे पुढे खड्डा आहे आपल्याला सुधारणार नाही पण तुम्ही माझ्या संगतीत आलात ना नीट व्यवस्थित लक्ष ठेवा आणि परमार्थ करत असताना भक्ती करत असताना साधना करत असताना आपण साधक दशेत असताना आपण परमार्थ कसा केला पाहिजे हळूहळू ढाळे म्हणून तुम्ही काय करा हळूहळू चला तुम्ही पारायणाला बसलात ज्ञानेश्वरी पारायण करतात गुरुचरित्र पारायण करत असताना कोणी कोणासंग बोलू नका हळूहळू चला कोणी कोणासंग बोलायचं नाही तो कोबराय म्हणतात तुम्ही जर माझ्या मागे आलात तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी सांगतात तुका म्हणे सांडा घाटे आणि तेने नका भरू पोटे घाटे म्हणजे काय घाटे या शब्दाचा आपल्याकडे सर्वांना माहित आहे घाटे हरभरा माहिती आहे का हरभरा त्या हरभऱ्यातला असणारा दाणा काढून घेतल्यानंतर खाली काय राहतं टरफल राहतं तुका म्हणे सांडा घाटे त्यातला दाणा काढून घेतला खाली टरफल लाईल तसं या परमार्थामध्ये या संसारामध्ये संसार हा एक काय घाटा आहे घाटा फलकट तो संसार कसा आहे म्हणून त्याला बाजूला करा आणि तुम्ही माझ्या मागे जर आलात तर निश्चित तुम्हाला पोटभर खायला मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगातून संगती सांगतात अभंगाचा थोडक्यात भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे गेली 21 वर्ष भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्व स्थानिक सर्वांच्या अनमोल सहकार्यातून आपण हा अखंड हरिनाम सप्ताह यज्ञ या ठिकाणी आजचा हा 21वा वर्ष आहे गेली 21 वर्षे कुठे गेली आपल्याला सुद्धा कळाली नाही आपल्या आयुष्यातली किती वर्षे निघून जातात हे आपल्याला देखील कळत नाही संसारामध्ये जगत असताना आपण विचार फक्त आपल्या पुरताच करतो पण संतांनी विचार जगापुरता केला म्हणून जगापुरता केल्यानंतर तो विचार आनंददायी असतो आणि स्वतःपुरता केलेला विचार त्याला स्वार्थीपणा म्हणतात पण या ठिकाणी आपण गेली 21 वर्ष कशी गेली ती आपल्याला कळाली नाही भगवान परमात्म्याच्या कृपेने दत्तात्रयाच्या कृपेने भगवान गोपालकृष्णाच्या कृपेने आपण ज्यांच्या निमित्त हा सप्ताह करत आहोत गेली 21 वर्षापासून त्या भगवान दत्तात्रयाची भगवान श्रीकृष्णाने पांडुरंगाची आपल्या पाठीमागे कृपा आहे म्हणून आपण नेहमी म्हणत असतो जोपर्यंत
सर्वांचं सहकार्य नसते तोपर्यंत कोणतंही कार्य करणं शक्य नसते. म्हणून एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. हा एकमेकाच्या साह्याशिवाय हा कार्यक्रम नसतोय. कोणताही कार्यक्रम असू द्या, एकट्याने केलेला तो परिपूर्णत्वाला जात नाही. पण त्याच्याकरता 5 बोटं ही एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. ही ताकद आहे. ही जागा जी आहे ना, ही जागा म्हणजे एक दत्तात्रयाचं दत्तगुरूचं अधिष्ठान आहे. कळलं का तुम्हाला? गेली 21 वर्ष मला कधी कधी वाटतं दिशा बदलावी, पण दत्तगुरू मला दिशा बदलू देत नाही. हीच दिशा चांगली आहे म्हणतात, कारण इथं अधिष्ठान आहे. आपण गेली 20 ते 22 वर्ष या ठिकाणी सप्ताह करतो. सांगण्याचं कारण आहे, परमार्थ आपल्या जीवनामध्ये हा साध्य झाला पाहिजे. आणि साध्य होत असताना तो कोणाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर साध्य होतो, तर भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर साध्य होतो. मग साध्य साधन काय असेल, तर साधन ही भक्ती आहे आणि साध्य हा भगवंत आहे. म्हणून साध्य साधन जर परमार्थामध्ये कोणतं असेल, तर एक सार जर असेल, तो भगवंत सार आहे. कळलं का? सार 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 नाम तुझे सार, म्हणजे भगवान परमात्मा हा सार आहे. म्हणून आपण कोणाच्या संगतीत जावं आणि कोणाच्या संगतीत जाऊ नये. भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला स्वतंत्रता दिली आहे. आपल्याला ज्याला जिकडं जायचं तिकडं जाऊ दे, काही हरकत नाही. पण जात असताना आपण परिपूर्ण विचार केला पाहिजे. म्हणून गोकुळामध्ये सुद्धा जे गोपाळ होते ते भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये होते महाराज. कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. आणि जो भगवंताच्या संगतीत आहे, जो ज्ञानोबा तुकोबाराच्या संगतीत आहे, तो कधी वावल्या जाणार नाही. माऊलीला तुम्ही आळंदीला जा, तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं असेल, माऊलीच्या समाधीजवळ जाऊन बसा. मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला भूक लागू द्या, कोणीही नसू द्या तुमचं, पण तेवढ्यामध्ये कोणीतरी येणार आणि माऊलीच्या दरबारामध्ये त्या सुवर्ण पिंपळाखाली आपण बसलेलं असताना मनामध्ये भूक जर लागली ना, माऊली भूक लागली हो, कोणीतरी येणार माऊलीच्या रूपामध्ये. अहो माऊली तुम्हाला भूक लागली, चला मी जेवायला घेऊन जातो. एवढं सामर्थ्य आहे महाराज. म्हणून आज सुद्धा आपण जर आळंदीला गेलात ना, त्याला काय म्हणतात, माऊलींची समाधी ही संजीवन समाधी आहे. कोणती समाधी आहे? संजीवन. म्हणजे त्या ठिकाणी साधक गेला आणि अपेक्षेने जरी बसला तर ज्ञानोबा आहे त्याच्या संग बोलतात बरं का. आज सुद्धा बोलतात ज्ञानोबा आहे, पण आपली भावना आपली भक्ती तशी पाहिजे. ज्ञानोबा आहे आज सुद्धा बोलतात. समाधीला कान लावा, अजून सुद्धा रामकृष्ण हरी मंत्राचा घोष येतो अजून सुद्धा. पण तेवढा विश्वास पाहिजे आपल्याला, आहे की नाही. देहूला जा, तुकोबाराय विमानात बसून गेले, तो दिवस आज सुद्धा आहे तुकारामबीचा. ते विमान जे झाडाला लागून गेलं, त्या झाडाची फांदी अजून सुद्धा हलते. पण विश्वास पाहिजे आपल्याला. आपण ज्याच्यावर नाही त्याच्यावर विश्वास ठेवतो, पण संतांच्या वचनावर विश्वास ठेवत नाही. मी अंधश्रद्धा सांगत नाही, मी श्रद्धा सांगतोय तुम्हाला. म्हणून संतांच्या अथवा भगवान परमात्म्या जर आपण संगतीत गेलो तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजचा प्रसंग काल्याचा आहे. या काल्याच्या प्रसंगामध्ये भगवान परमात्मा सांगतात आपल्या गोपाळांना, अरे गोपाळांनो, तुम्ही माझ्या मागे या, तुम्ही माझ्या मागे या. का हो देवा, जर तुमच्या मागे नाही आलं, भगवंत सांगतात मग इतर साधनेच्या जर तुम्ही मागे गेलात तर तुम्हाला माझी प्राप्ती होईल, पण अत्यंत अवघड आहे. मग भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता, भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये जाण्याकरता अनेक उपाय आहे का? आहे ना. भागवतकार आपल्याला अनेक उपाय सांगतात. अनेक उपाय सांगतात. साधा आणि सरळ सांगतो तुम्हाला. असे भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचे अनेक मार्ग आहे. पहिला आहे भक्ती मार्ग, दुसरा आहे ज्ञान मार्ग, तिसरा आहे कर्म मार्ग आणि चौथा आहे योग मार्ग. या साधने तुम्ही आम्ही जाऊ शकतो, पण जर एक भक्ती मार्ग सोडला तर इतर साधनं अवघड आहे. ज्ञान मार्ग, ज्ञानीनाम हम कर्मसु, जे का ब्रह्मणा भुवनापर्यंत साचार जीवीहुनी विरक्त, आणि जे विधीपूर्वक संकल्पयुक्त कर्म त्यागी ती संन्यासी. म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याकरता साधना केली पाहिजेत, अभ्यास केला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या पाहिजेत. आणि ज्ञान झाल्यानंतर सुद्धा तो अभिमान होता कामा नाही. संत सांगतात की ज्ञान गेलो निघावा गोविंद, म्हणजे ज्ञान मार्ग सुद्धा अवघड आहे. मग तुम्ही म्हणता आम्ही कर्म मार्ग करू, कर्म मार्ग सुद्धा अवघड आहे. किम कर्म किम कर्मेती केवे पेत्र मोहिता तत्ते कर्म प्रोक्षामी यज्ञात वा मोक्षे शुभात. कर्म म्हणी पेते कवन आता अथवा कर्मिकाय लक्षण, ऐशे विचारदा विचक्षण गुंफोनी ठेले. अरे अर्जुना, कर्म कशाला म्हणावं, अकर्म कशाला म्हणावं.
चांगल्या चांगल्या शहाण्यांना कळत नाही तिथं आम्हाला काय कळणार आहे. म्हणून कर्म कर्म कळलं का तुम्हाला? हां, सत्यनारायणची पूजा करताना आपण जे कर्म करतो का नाही त्याला कर्म म्हणतात. मग योग साधनेने भगवान परमात्म्यापर्यंत जाऊ. भगवद्गीता सांगते योग साधनेने सुद्धा अवघड आहे. हा, योगाच्या वाटा जे निघाले का सुभाटाया त्या दुःखाचे वाटा भागाले. हा, किती दुःख आहे, किती दुःख आहे. अरे योग साधना करता करता लक्ष जर विचलित झालं तर धडाची होय वेगळा. हा, साधना करताना ध्यान योग व्यवस्थित करावं लागतंय. आणि त्याच्यानंतर ध्यान करताना योग करताना वाघाच्या कातडीवर बसून करावं लागतंय. कळलं का तुम्हाला? आता वाघाचं कातड आणायचं कुठून आणि आपण योग साधना करायची का? खूप अवघड आहे. म्हणून तुम्ही कर्माच्या मार्गाने जाऊ नका, तुम्ही योग साधनेच्या मार्गाने जाऊ नका, तुम्ही ज्ञान साधनाच्या मार्गाने जाऊ नका. जायचंच आहे तर भक्ती म्हणजे ज्ञान. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन अत्यंत सोपं आहे. हा, भक्ती भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे काय? भाव. परम प्रेम रूपा म्हणजे भगवान परमात्म्यावरती निर्दिशय प्रेम करणं याचं नाव भक्ती आहे, याचं नाव प्रेम आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, कर्म करत राहा. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपण जर कर्म केलं तर तो भगवान परमात्मा. भक्ती करावी पण कशी करावी? निष्काम भक्ती करावी, सकाम नाही. सकाम भक्ती कशाला म्हणतात? पैसे देऊन केलेली भक्ती सकाम आणि बिगर पैसे देता केलेली भक्ती निष्काम. म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. तसं भगवान परमात्मा आणि गोपाळांची जी संगती होती ती निष्काम भक्तीची होती महाराज. हां, भगवान परमात्म्याने गोपाल कृष्णाने गोकुळातच गोपांना का बोलावं? कारण तुकोबराय म्हणतात जे जे झाले अवतार आणि तुका त्याचे. आम्ही ज्या ज्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने अवतार धारण केला त्या त्या अवतारामध्ये आम्ही त्यांच्या संगतीमध्ये होतो. आणि त्या संगतीत राहून आम्ही भगवान परमात्म्याच्या संगतीत राहून जो आनंद प्राप्त केला ना तो आनंद कोणालाही मिळाला नाही. म्हणून गोकुळामध्ये गोपालांना जो आनंद मिळाला, गोपिकांना जो आनंद मिळाला, कोणता आनंद मिळाला? कारण आनंदाचा सागर भगवान परमात्मा हा त्यांच्याकडेच होता. आनंदाचा कंद उभा पांडुरंग म्हणजे भगवान श्रीकृष्ण, भगवान परमात्मा गोपाल कृष्ण त्यांच्या संगतीत होते. आणि संगतीत असताना ज्या वेळेस भगवान परमात्म्याने तशी आपली माऊली मृदंग वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली की नाही, तशी भगवान परमात्म्याने गोपालकृष्ण संघटना स्थापन केली आणि सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. आणि एकत्रित केल्यानंतर मग सगळे गोपाळ आले, पेंद्या बोबड्या सुदाम्या वगैरे सगळे एकत्र आले. आल्यानंतर चेष्टेने देवाने त्यांच्या संग चेष्टा करावी, मस्करी करावी आणि एखाद्या पाठीमध्ये बुक्का मारावा. बुक्का मारल्याबरोबर एखादा गोपाळ आयो गो म्हणावं, अरे देवा नको मारू. अरे म्हणले एक बुक्की मारली तरी तुमचा म्हणले पाव होऊन चाललाय, म्हणले तुम्हाला खायला भेटत नाही का? देवानं सांगितलं, गोपाळानं सांगितलं. मग गोपाळ म्हणले नाही ना देवा, कुठं खायला भेटत आहे? आपल्या असणाऱ्या गोकुळामध्ये ज्या गवळणी आहे त्या गवळणी दही दूध तूप लोणी काय करतात? आपल्या इथं बनवतात, पण ते मथुरेला घेऊन जातात. देवानं सांगितलं ते मथुरेला जात आहे ना, मग उद्यापासून नाही गेलं पाहिजे. मग देवाने काय करावं? सगळ्या सवंगड्यांना एकत्र केलं आणि जे मथुरेला दही दूध तूप लोणी जात आहे ना, मग त्याचा बहिष्कार आपण करायचा. हां, आपल्याला हक्क मिळत नाही ना, मग आंदोलनच करायचं. हां हां, नाही आपल्याला हक्क मिळत ना आता, मग आंदोलनाशिवाय आपल्याला गत्यंतर. हां, झालं पाहिजे ना. हां, ते बाबा बिचारा चाललंय, किती दिवस झालंय तपश्चर्या करतंय, आंदोलनं करतंय. हां, होणार होणार, एक दिवस होणार, काळजी करू नका, होणार. मग आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. मग भगवान परमात्म्याने सांगितलं उद्यापासून गवळणींना मथुरेला जाऊ द्यायचं नाही. मग गवळणी मथुरेला दही दूध तूप लोणी घेऊन निघाल्या की यांनी झाडावर बसून मडके उचलून घ्यावे, मडके फोडावे, असा अनेक त्रास केला. मग गवळणीनं सगळं घरी जाऊन सांगितलं की आम्ही जातो, पण वाटेमध्ये आम्हाला कोणीतरी चोर भेटतात आणि ते चोर आमचं असणारे सर्व साहित्य लुटून घेतात. मग त्यांचे नवरे पण हुशार होते, म्हणले असं करा, आपल्या मालाचे नुकसान होण्यापेक्षा आपण कुरिअरने पाठवूया, गपचित पाठवूया, म्हणजे कोणालाही संशय येणार नाही मथुरेला दही दूध तूप लोणी जात आहे म्हणून.
मग गवळणी जाता येताना दिसाना, मग देवानं सांगितलं चला इकडे या, मी तुम्हाला एक युक्ती सांगतो. म्हणले काय युक्ती सांगतो? एक अशी युक्ती सांगतो की आपल्याला त्रासही होणार नाही, आपलं नावही खराब होणार नाही, अशा पद्धतीनं आपण चोरी करायची. म्हणले कशी करायची? सगळ्यांनी एकत्र बोलावलं भगवान परमात्म्याने. या आल्यानंतर सांगितलं चला उद्यापासून म्हणले आपल्याला चोरी करायची, पण गुप्त रूपाने करायची. चोरी करायची उद्यापासून. काही गोपाळ म्हणले देवा चोरी? अरे म्हणले आपण संत आहोत, आपण भक्त आहोत, तुम्ही देव आहात आणि चोरी हे शोभते का तुम्हाला? देवानं सांगितलं अरे चोरी करायची, चोरी करायची, पण कशाची करायची? लोण्याची करायची, दह्याची करायची, दुधाची करायची. बँक फोडायची नाही, दरोडे टाकायचे नाही, सोने लुटायचे नाही, पैसा लुटायचा नाही. तर भगवान परमात्म्याने चोरी करावी, पण ती कोणती करावी? भगवान परमात्म्याने जी गवळणींची चोरी केली, गोपिकांची चोरी केली, ती चित्ताची चोरी केली. या चित्ताला लोणी म्हणतात. लोणी, कारण लोणी एवढं मऊ असते. किती मऊ असते? प्रत्येकानं खाल्लं असेल किती मऊ असते. जेवढं लोणी मऊ असते तेवढं चित्त हे मऊ असते. म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं? त्या असणाऱ्या गोपिकांचे चित्त वेधून घेतले. चित्त हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले, किंवा चित्त मोहिले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड तुझे. भगवान परमात्म्याने चित्त मोहून घेतलं त्या असणाऱ्या गोपिकांचं. आणि चित्त मोहल्यानंतर मग देवानं सांगितलं चोरी करायची, पण कशी चोरी करायची? या पद्धतीनं चोरी करायची. मग देवानं सांगितलं चोरी करायची. गोपाळ म्हणले देवा चोरी करायची, मग कशी करायची? त्याच्याकरता आपल्याला पिस्तूल पाहिजे, रामपुरी पाहिजे, चाकू पाहिजे. चोरी करायची ना देवा? देवानं सांगितलं अरे ती चोरी करायची, पण आपल्याला ती चोरी करायची नाही. मग साधन काय घ्यायचं? देवानं सांगितलं मी जे जे साधन सांगेल ते साधन तुम्ही घ्या. सांगा देवा काय काय घ्यायचं चोरी करण्याकरता? देवानं सांगितलं गाळलेली माती घ्या, खडे घ्या, काठी घ्या आणि सराटे घ्या. अशा 4 वस्तू भगवंताने सांगितल्या. काय काय सांगितलं? गाळलेली माती, खडे, काठी आणि सराटे. सराटा माहिती आहे तुम्हाला? त्याचं असं 3 फाउंडेशन असते, कुठूनही पडलं तरी तो एक शिंग वर करून असतो. हा, गोपाळानं सांगितलं देवा चोरी करायची आपल्याला, सागरगोटे नाही खेळायचे. अरे देवानं सांगितलं चोरी करायची, पण कशी करायची? म्हणजे सांगा देवा कशी करायची? आपण घरामध्ये शिरलो, आतमध्ये गेलो, दही दूध तूप लोणी खाल्लं, आणि खाल्ल्यानंतर जर गवळणी जाग्या झाल्या, मग आपल्याला पळण्याकरता म्हणले देवा काय करायचं? अरे म्हणले पळण्याकरता जर आपल्याकडून लाईट नाही बंद झाला, अचानक लाईट जर नाही बंद झाला, म्हणजे जर आपण चिमणी जरी नाही विजवली, त्या काळामध्ये चिमणी होती, दिवे असे, नाही विजल्या गेली आणि त्यांना जर दिसलं तर मग काय? मग काय करायचं? अरे म्हणले काय करायचं नाही, गाळलेली माती त्यांच्या डोळ्यात टाकायची. बरं ठीक आहे देवा, ते आम्हाला कळलं, पण हे सराटे कशाला घेतले? अरे म्हणले जर गाळलेली माती फेकता फेकता नाही त्यांच्या डोळ्यात गेले तर सराटे फेकायचे, म्हणजे पायातून सराटे काढता काढता आपण पळून जाऊ. बरं हे तर कळलं म्हणले. आता ही काठी आणि हे कडे कशाला घेतले? अरे म्हणले शिंके लावी येले दुरी. जर शिंक असं वर लावलं आणि आपला जर हात नाही पुरला तर मग
फोडायचं कशानं? मग ही जी काठी आहे ती काठीनं आपण खालून असं छिद्र पाडायचं आणि सेवन करायचं. ठीक आहे म्हणले देवा, आता आम्हाला या 3 गोष्टीचं महत्त्व कळालं. मग आम्हाला सांगा हे खडे कशा करता? देवानं सांगितलं, अरे आपण घरामध्ये गेल्यानंतर काही रिकामे मडके असतात, काही भरलेले असतात. जे भरलेले असतात ते ढपकन वाजतात. ढपकन वाजतात म्हणजे भरलेलं आहे बाबा. हे खूप साध्य साधना केलेली आहे. परमार्थाच्या भक्तीच्या बाबतीमध्ये हे भरलेलं आहे, अनुभवी आहे. आणि जे मोकळं असतं ते टंग करतंय, त्याचा आवाज होतो पण ते जास्त दिवस टिकत नाही. हां, काही काही माणसं हौशीनं माळी घालतात, महाराज घाला माळ, महाराज घाला माळ. 2-3 महिने झाले का जात आहे चंद्रभागेमध्ये, महाराज गेली माळ. याला काय म्हणावं? मी मडक्याचं सांगतो बरं का. हां, मडक्याचं जे रिकामी मडके असतात त्याचा आवाज टंग येतोय, ते जास्त वाजतात पण टिकत नाही. मग देवानं सांगितलं, अरे मडकेत आपल्या जागेवरती आणि आपल्याला भरलेले पाहिजे, रिकामे नको. त्याच्याकरता खडा मारला की आपल्याला कळेल अरे हे भरलेलं आहे का रिकाम आहे. सांगितलं देवानं. वा 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 म्हणले. म्हणून देवानं सांगितलं, आता आपल्याला चोरी करायची, मी तुम्हाला पोटभर खायला देणार, तुम्ही फक्त काय करा, माझ्या मागे या. याल तरी यारे लागे, अवघी माझ्या मागे मागे. याल तरी यारे लागे, अवघी माझ्या मागे मागे. हो याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे. हो याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे 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 मागे. आणि भगवान परमात्म्याने अशा पद्धतीनं सर्व गोपाळांना एकत्र घेतलं आणि चोरी कर्म करण्याकरता निघाले. त्यानंतर मग भगवान परमात्म्याने काय केलं, चोरी करण्यास सुरुवात केली. आणि घरामध्ये गेल्यानंतर खायचं प्यायचं, राहाडा करायचा, पसारा करायचा आणि मग भगवंताने गोपाळाने निघून जायचं. दुसऱ्या दिवशी गवळणीने यायचं, बघायचं, अरे पाहते तर काय केलं, अरे पाहती गवळणी आणि तवती पालती दुधाने. अरे कोणी केलं असेल, त्या गवळणीला लगेच कळत होतं, कारण त्या गवळणी म्हणजे तिसऱ्या कोणी नसून त्या गवळणीच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आदी करून या सर्व संत मंडळीने ऋषीमुनी होते. त्यांना कळालं, म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. अरे कोणी चोरी केली? नंदाच्या पोराशिवाय दुसरं चोरी करणारं कोण नाही. म्हणून अशा पद्धतीनं आणि सगळ्या गवळणी मिळून नंदाच्या अंगणी गेल्या आणि घराने सांगू लागल्या बरं का. पहिली आली धावून, याने ग बाय काय केली मात, मुखासे मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापळीना यशोदे बाळ तू जाताना, पोटवरी सोसू धिंगाणा. किंवा यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे की जावे. काय करावं सांगा, आम्ही गोकुळात राहावं का जावं? यशोदे सांग तुझ्या कृष्णाला. अशा अनेक खोड्या घेऊन त्या नंदराजाच्या दरवाजामध्ये गेल्या. एक एक म्हणते, अगं यानं काय केलं, त्यांनी काय केलं, अशा अनेक खोड्या सांगितल्या. पण यशोदा माता काही म्हणायला तयार होईना. अगं म्हणले, काय तुम्ही माझ्या लल्लाच्या खोडी सांगतात, माझ्या बाळाच्या खोडी सांगतात. अगं ते आहे तरी किती वर्षाचं, किती वर्षाचं? 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ. अंगणी माझ्या खेळे, अंगणी माझ्या खेळे, अंगणी माझ्या खेळे,
काठी घेता आळगे गोकुळच्या नारी आळगे गोकुळच्या नारी आळगे गोकुळच्या नारी हो स्वर द्या. तुम्ही पुण्याची गोटी आळ घेता याचे पाठी ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. हा तुम्ही याच्या पाठीमागे लागता. माझं बाळ किती गोजीरवान आहे, किती सगुण आहे, किती गुणाचं आहे, आणि तुम्ही काय करता आळ घेता. जोपर्यंत आईला सबूत मिळत नाही तोपर्यंत यशोदा मानायला तयार नव्हती. तेवढ्यामध्ये एखाद्या गवळीने मला ग अगं हां तुझं लेकरू आहे म्हणून तू ऐकत नाही, पण माझ्याकडे येऊ दे एकदा मग सांगते त्याला. देवानं सांगितलं मला चॅलेंज. हां मला चॅलेंज करणारे आतापर्यंत टिकले नाही, आणि माझ्या चॅलेंजमध्ये आलेले आतापर्यंत राहिले पण नाही. ज्याने चॅलेंज केले ना ते नाही टिकत बुवा. हां म्हणून परमार्थात चॅलेंज करायचं नाही, देवाच्या समोर तर कधीच चॅलेंज करायचं नाही. गवळीनं चॅलेंज केलं माझ्या घरी एकदा येऊन बघ, तुम्हाला इतिहास सर्वांना माहीत आहे. देवानं कसं बांधलं आणि कसं काय केलं अशा अनेक खोड्या माझ्या भगवंताने केल्या, आणि बऱ्याच खोड्या केल्यानंतर यशोदेला काही कळना. पण मग एक दिवस काय झालं, यशोदा माता एक डेरा घेऊन बसलेली होती. डेरा, आणि ते डेऱ्यामध्ये दही दूध तूप लोणी करण्याकरता रवी सोडला होता. रवी, आणि मग ती यशोदा माता काय करायची, डेरा घुमवायची. डेरा घुमू घुमू करती डेरे घुमती, आणि अशा पद्धतीनं दही तूप लोणीचं मंथन करत असताना माझा लल्ला त्या ठिकाणी आला. भगवान गोपाल श्रीकृष्ण त्या ठिकाणी आला आणि आईला धरू लागला. जशी लेकरं आता गप बसत नाही तशी. हां कुणी कोण चिमटे घे, कुणी कोण काही कर. मग ते यशोदेनं म्हणावं अरे लाला, अरे गोपाला, मला मंथन करू दे बाबा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. सोड रवीचा हात, मला मंथन करू दे बाळा, वेड्यावणे करू नको. नाही 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 नाही, मला घे पहिली, मला घे पहिली. यशोदेनं सांगितलं चल हो तिकडं, मला काम आहे. आणि झिटकारून दिल्यानंतर यशोदा माता पाणी आणण्याकरता गेली, आणि हे बाबांना काय केलं काही न बघता. आता ते डेरे म्हणजे काय आपल्या डेअरीसारखे थोडीच होते. ते डेरे आपल्या डेअरीसारखे नव्हते, ते डेरे रांजणासारखे होते. रांजण कळलं का तुम्हाला? रांजण 3-3, 4-4 हंडे त्या रांजणामध्ये बसतात. आपल्या खेड्यागावामध्ये रांजण असतात. आता या मुलांना काय करणार, रांजण म्हणजे काय, ते रांजण काय काय म्हणते झाली रांजणवाडी, काय म्हणते गणपतीचं रांजणगाव, ते रांजण नाही. रांजण ज्याच्यामध्ये 4-4 हंडे बसायचे पूर्वीचे. हां पूर्वीच्या खेड्यागावामध्ये अजूनसुद्धा रांजण आहे. आणि ते रांजणासारखं असणारा डेरा, आणि देवाला राग आला, मला नाही घेतलं. देवाने डायरेक्ट त्याच्यात उडी मारली. कशात? त्या डेऱ्यामध्ये. आणि मग परत यशोदा माता पाणी घेऊन आली, त्याच्यामध्ये पाणी टाकते घुसळते, पाणी टाकते घुसळते. सगळं काही दिसतं, ताकद दिसतंय, पण लोण्याचा पत्ताच दिसेना. यशोदा माता म्हणते अरे 2 तास झाले मी घुसळते, लोणी जाता कुठं? यशोदा मातेला वाटलं खाली बसलं असेल, म्हणून यशोदा मातेनं काय केलं, अशा बायावर केल्या. त्या टायमाला बाया होत्या बरं का, त्यांना असं वाटू देऊ नका तुम्हाला. हां इथपर्यंत राहायचे बघा, इथपर्यंत बाया. मग यशोदा मातेनं असं गुंडेखाली हात वर केला आणि डेऱ्यात हात घातला. तर डेऱ्यात हात घातल्याबरोबर या देवाची शेंडी लागली. शेंडी लागल्यावर असा वर काढला, म्हणजे अरे लल्ला तू. घेतलं गडबडीने, त्याला लगेच पाणी टाकलं. अरे म्हणले बाळा काय विचित्रपणा आहे, तुला रवी लागला असता ना. देव म्हणते त्या रवीला निर्माण करणारा मी, तो रवी काय मला लागत. हां मला कोण लागत नाही म्हणले. अरे लल्ला तुला लागला असतंय बाबा, हां असं काय करतोय वेड्याने. म्हणले आई तुम्हाला दही दूध तूप लोणी खायला देत नाही ना. अरे म्हणले काही कमी का बाबा तुला. हां आता मला कळालं म्हणले, एवढ्या डेऱ्यात उडी मारून तू बाहेर तुला काढलं, डेऱ्यामध्ये बसून तू तूप लोणी खातो म्हणल्यावर तू खरंच खोड कराय म्हणलास. यशोदा मातेने सांगितलं तू खरंच खोड करे. हां म्हणले तुला आता काहीतरी केलंच पाहिजे. मग यशोदा मैयाने त्याला स्नान घातलं आणि असं व्यवस्थित तयार केलं बरं का. जसं काल्याच्या कीर्तनाला यायला तयार व्हायचं असं तसं लेकरांना तयार करतात तसं तयार केलं. आणि मग परत यशोदा मातेने विचार केला काय करावं. लल्ला तर लई खोडी करतोय, काय करावं, काहीतरी सकून बिकून बघितलं पाहिजेत. तुमच्याकडे सकून बघतात ना, सकून माहिती आहे का तुम्हाला सकून. हां कुठं गेलं का ते असे झाडाला काहीतरी ठोकळा लावतात, मग ते सकून हां बरोबर आहे का देवा, हां बरोबर आहे, मग ते लगे 1 रुपयात चिटकतो. अशा बऱ्याच ठिकाणी आपण पंढरपूर आळंदी त्या ठिकाणी गेलो का, काय काय सकून बघतात, त्याला सकून म्हणतात. तसं मग एका सांगितलं अगं कोणत्या देवाचं काही तुझ्याकडं म्हणले नवस राहिला असेल
मग तसं नाही, पण नवस तरी करून बघ एखाद्या देवाला. अगं बाई नवस करायचं पण कोणत्या देवाला करू? सांगितलं अगं सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव आपण ज्याची 10 दिवस मिरवणूक काढतो, म्हणजे 10 दिवस बसवतो आणि 10व्या दिवशी मिरवणूक काढतोय, गणपती बाप्पा. ते म्हणले प्रसन्न होण्यासारखे, वा 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 म्हणले. आणि लगेच गणपती बाप्पा पुढे गेले. संकष्ट चतुर्थी होती. गणपती बाप्पाला सांगितलं, गणपती बाप्पा माझ्या लल्लामध्ये काही बुद्धीमध्ये फरक पडू द्या, पुढच्या संकष्टीला तुम्हाला 101 मोदक देईल. गणपती बाप्पाला वाटलं बरं आहे फुकटचा मान भेटतोय, अजून काय पाहिजे याच्यापेक्षा. हां मग देवानं पण विचार केला, अरे गणपती बाप्पाला स्थान आपण दिलं आहे आणि आपण जर गणपती बाप्पाचा मान नाही ठेवला तर लोकसुद्धा ठेवणार नाही. म्हणून गणपती बाप्पांना मान ठेवण्याकरता देवानं काय केलं, एक मास देवे खोडी नाही केली. आणि परची ती आली यशोदेशी. यशोदेला वाटलं अरे गणपती बाप्पा प्रसन्न झाले, पावले मला गणपती बाप्पा. आणि लगेच 101 मोदक बनवले. गणपती बाप्पाला तर नैवेद्य दाखवायचा, चतुर्थीच्या पुढच्या चतुर्थीला नैवेद्य दाखवायचा. असे भारी मोदक बनवले मायबापांनो, काय सांगावं तुम्हाला. 101 मोदक बनवले. मला कुठं द्यायचे तरी फुकट सांगायला काय हरकत आहे, मला काय तयार करायचे का. 101 मोदकाचं ताट भरवलं, देवापुढं नेलं. पण नेल्यानंतर नेमकी काडीची पेटी राहिली. लल्लाला सांगितलं चल तुझ्या नावाचा नवस केलाय, गणपती बाप्पा प्रसन्न झाले, चल तुला पण नैवेद्य दाखवायला घेऊन जायचं. लल्ला आणि यशोदा माता गोपाल कृष्ण गेले जवळ आणि माता काडीची पेटी विसरली, आत आणण्याकरता गेली. गणपती बाप्पा आणि भगवंत गोपाल कृष्ण लल्ला बसले खाली आणि गणपती बाप्पाकडे बघून म्हणतात, काय बाप्पा कसं काय चाललं, बरं आहे का. हां आतापर्यंत म्हणले मोठे चुरके लड्डू खाऊ खाऊ म्हणले डेअरी लाईज वाढली तुमची. मग आता सांगा हे सगळे मोदक कोणाचे. गणपती बाप्पा म्हणला, ए बाबा देवा मी का तुझ्या मागं लागलोय का. हां तुझ्या आईला म्हणलो का मी संकष्टी कर म्हणून, का माझ्या मागं लागतो येड्यावणी तू. हां मी तुझ्या आईला म्हणलो का चतुर्थी कर, संकष्टी धर. हां अरे माझ्या का नादी लागतोय. नाही म्हणला. हां म्हणला तू आता हे मोदक माझे आहे म्हणला, मी सगळे खाऊन टाकणार. गणपती बाप्पा म्हणले बाबा खा ना, तुला कोण नाही म्हणतंय. आणि सगळे मोदक खाऊन घेतले, सगळं काय खाऊन घेतलं. म्हणजे माझ्या आईला सांगायचं नाही. हा म्हणलं मी कशाला सांगू, तुमच्या लफड्यात मी कशाला पडू, मला काय घेणं पडलं, तुम्ही तुमचं मायले का बघून घ्या. नाही म्हणले पण तुझा काय भरोसा नाही. आणि देवानं काय केलं, गणपती बाप्पा सहित सगळं आतमध्ये टाकून दिलं. आणि तेवढ्यामध्ये यशोदा माता काडीची पेटी घेऊन आली बरं का. हां आणि आल्यानंतर पाहते तर गणपती बाप्पा नाही, समोर मोदकाचं ताट नाही, दिवा नाही, निरंजन नाही. आणि देवाला सांगायला, देवाला विचारायला, अरे कृष्णा देव कुठे गेला. देव हसायला लागले, अरे काय वेडी म्हणली, हिला मी 3दा विश्वरूप दाखवलं तर देवालाच म्हणायला लागली देव कुठं गेला. देवाला विचारायला लागली, कोणाला, यशोदा माता भगवंताला लल्लाला, अरे देव कुठे गेला. भगवंत हसायला लागले, अरे देवापाशीची पुशे देव काय झाला. मलाच विचारते, अरे मी देव आहे पण कळतंय का कोणला, नाही ना. अरे आपणच देव आहोत पण कळतं का आपल्याला. मी तुम्हाला म्हणलं अहो तुम्ही देव आहात, हे काय आपलं देव आहे का महाराज, आपण कुठं देव कुठं. हां आपल्याला बाटल्या पुराणा आपण देव आहे का. माणसं सहज असं बोलतात का नाही, पण आपण खरंच देव आहोत. आपण खरंच देव आहोत. मीपणाचा, षडविकाराचा आणि मलविक्षेपाचं आवरण जर आपल्यातून निघून गेलं तर आपण देव आहे का नाही. अमर हा खरे की पहा खोटे. हां तुझं आहे तुझं पासी, बरे तू जागा चुकलाशी, अरे तू देव आहे ना, आहे तूच देव आहे, तूच देव आहे. पण या विकाराने भरल्यामुळं मी देव आहे हेच आपल्याला कळाना. हां अरे मीच देव आहे, मीच देव आहे. संताच्या संगतीत गेलो तो देवच होतो महाराज. कशाला पाहिजे कान फुके फुन फुके, काय घेणं पडलं त्याच्या वाचून, काय गरज आहे. अरे स्वतः ब्रह्म आहे हे कळलं पाहिजे माणसाला. मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. पण ती अवस्था खूप वेगळी असते बरं का. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या ब्रह्मारूपामध्ये आल्यानंतर त्याला काही कळत नाही. तुकोबाऱ्या म्हणतात मी ब्रह्मरूप झालो ना, लागो नेदी पाप पुण्य अंगा, मी ब्रह्मरूप झालो, मी ब्रह्मरूप झालो, मी अग्निरूप झालो, मी ब्रह्म आहे. पण हे कळलं पाहिजे स्वतःला आणि ती अवस्था कळत नाही. माझी मदत झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे. आता तुम्ही ब्रह्मरूप आहात आणि तुम्हाला कीर्तनाचं पाकिट दिलं, तुम्ही जागेवर उडवून बघता, मग तुमचं ब्रह्मरूप कुठे गेलं. हां म्हणजे ज्या ज्या पदव्याला आपल्याला लागल्या त्या खऱ्या आहे का बाबा.
आम्ही ब्रह्मरूप आहोत, काय म्हणतात आम्ही निष्काम भक्ती आहोत. मग एवढे मठ कशा करता, एवढ्या धर्मशाळा कशा करणार? अरे आम्ही ब्रह्मरूप झालो ना, आम्ही एकदा ब्रह्मरूप झालो की त्याची आवश्यकता राहत नाही. हां, ब्रह्मरूप कोणाला म्हणावं? ब्रह्मरूपी भावी आपण स्वतः ब्रह्म आहो. या जगाची कोणत्याही प्रकारची ही वस्तू आहे, हे लहान आहे, ते मोठं आहे, हा भेद आहे, तो भाव आहे. हा काशीचं आणलेलं गंगेचं पाणी नाथबाबांनी गाढवाच्या तोंडामध्ये ओतलं, याला ब्रह्म म्हणतात. आज माणसाला माणूस पाणी देत नाही, कशावरून ब्रह्मरूप म्हणायचा? माणसाला माणूस 2 घास देत नाही, कशावरून ब्रह्मरूप म्हणायचा? चालता अंगावर थोका उडला, बघतो तुझ्याकडं, कशाला ब्रह्मरूप म्हणायचा? हां, कीर्तनामध्ये बसून मुक्ताई माझी सांगते, अरे वरी भगवा झाला ना मे, अंतरी वश्य केला कामे, त्याला म्हणून आहे साधू जगे विटंबना बाधू. म्हणून जो स्वतः करता करतो ना, तो जगामध्ये ब्रह्म नसतो महाराज. जो जगाकरता सर्व आपलं आयुष्य खर्च करतो, त्याला ब्रह्मरूप म्हणावं, त्याला संत म्हणावं, त्याला साधू म्हणावं. अशा पद्धतीनं भगवंतानं सांगितलं, ब्रह्मरूप दाखवलं तर हिला कळालं नाही. देवापाशी पुशे देव काय झाला, हास्य आले, देवाला हसू आलंय. मग परत सांगितलं, अरे देवा कुठं गेलं सांग कृष्णा, लबाड बोलतोय, तू खोड्या करायला लागला म्हणले, आता बस, तुला आता इथं ठेवत नाही, उद्यापासून तुला मी रानामध्ये पाठवणार. देवानं सांगितलं, त्याच्याकरता तर मी आलोय, मला रानामध्ये जायचंय, हां, मला स्थापना करायची आहे, माझ्या भक्ताचं रक्षण करायचं आहे, धर्माची संस्थापना करायची आहे. म्हणून ज्या ठिकाणी अधर्म होतो त्या ठिकाणी भगवंत परत येतो बरं का. हां, कुठंतरी काहीतरी अधर्म झाला आहे आणि त्या अधर्माला सुधारण्याकरता इतक्या दिवसाची स्वप्न आपली म्हणजे राम जन्मभूमीमध्ये राम मंदिर होणं ही काय साधी गोष्ट नाही बाबा. किती त्याच्याकरता बळी गेले, किती जणांचे बळी गेले. पण आज 22 तारखेला मला वाटतंय बरोबर ना, स्थापना होणार आहे आपल्या भगवंताची. हां, अख्ख्या जगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र काय हे सगळ्या जगाला कळणार आहे. म्हणून प्रत्येकानं एक राम जन्मोत्सव, पॉलिटिक्स म्हणून सांगत नाही, राजकारण म्हणून सांगत नाही, आपल्या धर्माची पताका आहे आणि आपला धर्म हा आपण टिकवला पाहिजेत. धर्म कशावरती अवलंबून आहे? धर्म हा सावयव पदार्थ नाही, धर्म हा सावयव पदार्थ नाही. धर्म आचरण करण्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर आचरण चांगलं करतात तर धर्म निर्माण होतो, तुम्ही जर पाप करताल तर अधर्म निर्माण होतो. मग धर्माची हानी का झाली तर राक्षसांनी पापाचरण केलं, म्हणून धरणीवरती ओझं झालं आणि धरणीरूपी गाय ब्रह्मदेवाकडे गेली. याचं कारण आहे की या पृथ्वीवरती पाप होते, पाप. मग आज सुद्धा आपल्याला कळत नाही आपण किती पाप करतोय, काय काय खातो, काय काय पितो, काय काय करतो, हे आपल्याला गणित नाही महाराज. किती जीव मारतोय आज आपण, बाकीच्यांचं सोडून द्या, पण आपल्या मुंबईमध्ये सकाळी सकाळी किती जीव मरत असेल, किती जीव मरत असेल. कोंबू भरतेत रे, कोंबू भरतेत. हां, ज्याचं तोंड नको बघायला त्याचं तोंड बघावं लागतं आपल्याला, असं आपल्याला बाकीशी घेणं नाही. पण आपला धर्म टिकवायचा असेल तर धर्म आचरण स्वतः आपण आचरण चांगलं करा, चांगलं राहा, व्यवस्थित राहा. तुकोबराय म्हणतात ना, या धर्म आचारातून तुम्ही जर चांगले राहिलात ना तर तुम्ही खरंच ब्रह्मपदाला प्राप्त व्हाल. हां, म्हणून तुम्हाला ती स्वरूप प्राप्त होईल. अशा पद्धतीने मला हे सांगायचं आहे की भगवान परमात्मा त्या कार्याकरता आलेला असतो. ते कार्य भगवान परमात्मा कोणाच्या हातून करत घेत असतो. त्याच्यात वाचून कोणाचं काही राहत नाही, तो निमित्त मात्र करून घेतो. म्हणून या ठिकाणी देवानं सांगितलं, परित्रणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी काय करणार त्याच्याकरता मी आलोय. आणि मग दुसऱ्या दिवशी यशोदे मातेने हातामध्ये काठी दिली, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी. धेनु चारित से जगते, धेनु चारित से
पद्धतीनं भगवान परमात्माने हातामध्ये काठी घेतली, खांद्यावरती कांबळी घेतली, गाई सवंगडी सहित भगवान परमात्मा वनामध्ये निघाले आणि वनामध्ये निघाल्यानंतर त्या ठिकाणी यमुनेच्या तीरावरती गेले. अनेक प्रकारे खेळ खेळायला लागले आणि खेळ खेळता खेळता सर्व असणारे गोपाळ बोलले, काल दत्त जयंती होती, काल उपवास होता, रात्री भोजन केलं, पण आता तरी पण भूका लागल्या, म्हणून देवाने खेळ खेळले. एवढे खेळ खेळले, 12 वाजले, दुपारची ऊन डोक्यावरती आलं, तळतळ करायला लागले, देवा खांदी भार पोटी भूक काय खेळयाचे सुख. म्हणून त्या भगवान परमात्म्याने जी असणारी यमुनेच्या तीरी जो काला केला, तो काला आपल्या या ठिकाणी आज भगवान दत्तात्रयाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण काला करत आहोत. तो काला भगवान परमात्म्याने केला, तो कालासुद्धा तुम्हा आम्हाला मिळावा म्हणून त्याचं भजन चिंतन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जाऊ द्या, मेल्यावर कोण बघतंय, जिवंत पण एवढं प्रेम करत त्याच्यापेक्षा काय पाहिजे अजून. वा वा, धन्यवाद. राम विठ्ठला विठ्ठल. शिंके दुरी होतो तिघाचे वरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोहीकडे, आवाहतीच्या धारा ज्ञाने दोहीच्या कोपरा, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोहीकडे, तुका म्हणे हाती धोका उरे, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोहीकडे, कंठी धरिला कृष्ण मनी अवकाशनी प्रकाश, कालावा तुळी मेघा वैष्णवनिका संभ्रम, वाटू एक मेघा वैष्णवनिका संभ्रम, ज्ञानदेव तुकाराम, देव झाले समाधान तुमचे देखील चरण.
साखर पाणी उबाळ आज पुरले नवस रम्य काळ हा दिवस पाऊस कळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरले नवस रम्य काळ हा दिवस तुका वाये टाळी उभा संगीत जवळी आज पुरले नवस रम्य काळ हा दिवस प्रेमाचं प्रेम आरतीसाठी सगळ्यांनी उठावं रात्री. उबाळते आरतीसाठी वर उठा बाळा प्रौढांनी मुग्धा उबाळते खाली बसा खाली बसा रामा म्हणे केशवा तेरे काही लोटत बसा खाली बसा हो कसं गोंधळ होतो पूर्ण म्हणून नको म्हणलं हा ऐका तिकडं आरती लावली का उमराच्या झाडाजवळ हो हो आरती लावली का तिकडं घेतले उभे राहिले आरती आरती लावा तिकडं तिकडच्या मंदिराकडे आरती लावा उमरेच्या झाडावर आरती लावली का उभे राहिले तिकडे ओके ओके सर लावली सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची सर्वे पूर्वे प्रेम कृपा दया सर्वांगे सुंदर वर्षे गुराची घंटे धडके माळ मुक्ता बळा जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय देव रत्ना खजिता भरा दुर्गौरी कुमना कंगनाची मोठी कुंकुम हिरे जळीवर सोबत उभा रुद्रनो पोरे चरणी घालून जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वचना सर्व सुंदर वक्र कुंद द्रन आसरा माता वडवाई संकष्टी पावावे निर्वाणी सुरवर भक्तरा जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय देव त्रैगुण त्रैमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्यरा यती नेती शंकर सुरवर म्हणजे योगी समान जय देव जय श्री गुरुरत्ना आरती उवाळीता हल्ली गो चिंता जय देव सभाई अभ्यंतरी तू एक दत्त अभागासन कळी कंसरी मात मरा परतला तेचे कळे जन्मा मरणाचा पुरासन जय देव जय श्री गुरुरत्ना आरती उवाळीता हल्ली गो चिंता जय देव दत्त येऊन या उभा टाकना भावी सत्संगाचे परिपालन केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकला जय देव जय श्री गुरुरत्ना आरती उवाळीता हल्ली गो चिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उर्मन हेतुपणाची झाली मुळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती उवाळीता हल्ली गो चिंता जय देव योगी 28 विटेवर योग वामांगे रुक्मा योगी श्री विशोभा कुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा चरणी वाये भीमा बुद्धरी जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे तुळगा तुळशी माला गळा करते मुकटी माझे पितांबर देव सुरवर येते जगती राम म्हणता जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे तुळगा जय देव भक्त निर्गती चंद्रभागेमध्ये आनंद दर्शन येळा मात्र तय होऊन केशवचनाम देव भरू जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे तुळगा जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोपल ज्ञान जगी तन कोणी अवतार पांडुरंग देवले ज्ञानी आदि ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवक संत वेदला माझा आरती ज्ञान राजा विश्वब्रह्माची केले राम जनार्दन आई तगची ठेवले आदि ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवक संत हे आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा संतान मूर्ती ऐका कवी आरती तुकाराम रागा पाषाण पाजले कैशिक भोगाचे अभंग रक्षले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा संतान मूर्ती ऐका कवी आरती तुकाराम दुगदा दुलण्याची ब्रह्मा तुकाशी आले मरणाश्वर भक्तकडे उडे आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा संतान मूर्ती ऐका कवी आरती तुकाराम गाली लोकांकनवती चरण डोळा वाहिन रूप तुझे नेले हरी नाथ वचन वायु वाय रघुमान 152
व्हावी माझी आस जन्मभूमी सुधारा हरीचा वार करी वारी चुकून द्या संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लो चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी अकल भविष्य व्हावे तया कुळा कल्पनेचे बाधान हुकवणे काय अहंकाराचा वारा न लागो राजसा नामा म्हणत व्यासावे कल्याण कल्पनेचे बाधान हुकवणे काय मागणे ते एक तुझ प्रती आहे या संताशी निर्वेची मदती तुका म्हणे